सियाराम. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे वनराई बंधारा बांधण्याचा प्रकल्प सर्व सेवा केंद्रातून भक्तगणातून सुरू आहे। याच संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज रत्नागिरी तालुक्यातील खेडशी सेवा केंद्राने पोमेंडी बुद्रुक धनावडीवाडी येथे हा बंधारा बांधलेला आहे। आपण बघू शकता की या बंधाऱ्याच्या बाजूलाच एक विहीर आहे। त्या विहिरीतून 3 वाड्यांना पाणी पुरवठा होतो। ह्या बंधारा बांधल्यामुळे पाणी साठा वाढेल आणि त्याच्यामुळे विहिरीतल्या पाण्याची पातळी ही निश्चित वाढणारी आहे आणि त्याचा फायदा या गावातल्या लोकांना होणार आहे। तसंच या बंधाऱ्याच्या आजूबाजूला देखील भाजीपाल्याचे वाफे आहेत। हा पाणी साठल्यामुळे भूजलाची पातळी वाढून त्यांना देखील त्यांच्या भाजीपाल्याच्या वाफ्यासाठी त्याचा वापर होणार आहे। अशा रीतीने जगद्गुरूंच्या ह्या प्रेरणेतून सुरू असलेल्या बंधारा बांधणीमुळे निश्चितच सगळ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला फायदा होणार आहे। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्या संकल्पनेतून यांच्या प्रेरणेतून आपल्या पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी या ठिकाणी वनराई बंधाऱ्याचं आयोजन केलेलं आहे। 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर पर्यंत हा यांचा कालावधी आहे आणि याच्या माध्यमातून आज हा वनराई बंधारा होतोय। आणि हा वनराई बंधारा होत असताना आपल्याला याच्यातून जी पाण्याची साठवण होते, या साठवणीच्या झाल्यानंतर आपल्याला शेतीला पूरक असा आपण जो व्यवसाय करतो, तो जर व्यवसाय पण करत असताना आपल्याला पाण्याची अत्यावश्यक गरज असते आणि ही गरज भागवत असताना या बंधाऱ्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल। धन्यवाद।